मित्रांनो, विसापूर किल्ला एकटे जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नका प्लॅन करू. कोण बरोबर असतील तरच प्लॅन करा, कारण एकटा असेल तर माणूस इथं हरवू शकतो. घेऊन आलो ट्रेकवर. यस, मोठी अचिव्हमेंट आहे माझी ती. पूजा, तू फक्त पडू नको, तू नॉर्मल चालताना पडती. अकरा वाजले, डॉट 11. मित्रांनो, आम्ही 11 वाजता स्टार्ट केलाय. आम्हाला खूप लेट झालाय. ॲज पर द प्लॅन 7:30ला निघायचं होतं. 9:30 पर्यंत पोचलो असतो. हे ठीक आहे, पण हा गड खूप मोठा नाही आहे, त्यामुळे असं वाटतंय की आम्ही 1-2 पर्यंत सगळं आमचं उरकून खाली येऊ. 2ला निघालं तरी 4 पर्यंत पोहोचू पुण्याला. असा सध्याचा आमचा प्लॅन आहे. लेट्स सी काय होतंय. जेव्हा बायका एकत्र येतात, ट्रेक कमी आणि फोटो जास्त, असं होतं. हे चढून ना असं लुक छान आहे. मी पूजाकडे फोटो. पूजा माझा पण एक काढतात मामींचा झाल्यानंतर. बरं काढतात चढेपर्यंत. दुसरं जेव्हा बायका एकत्र येतात, ट्रेक कमी आणि फोटो जास्त, असं होतं. पुढे भरपूर व्ह्यूज आहे.
दमले. तू तुला धर बघतो. ए या. हो हो तू फोन दे. तो फोन दे माझ्याकडे. दे तो फोन. इथे कप्पा आहे बघ जॅकेटमध्ये. ठेवून टाक. नाही ये वर पाठव. मी पकडलं तो नाही पडणार तो. रेंज कशाला तर काम होतं. इथे हात दे. चला. चल चल. नाही पूजू फक्त दगड बघा. जो लूज आहे त्यावर नको पाय देऊ. हा पॅक समोर ना पुढे प्रॉपर पायलट. हो घेतो ना. एकच आहे. तुझे हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? पुढे पुढे वर आहे. तुझं हे काय समोर आलं. काही तर फोटो घालू. फोटो फोटो ना. इतकं भारी वाटतंय. ग्रीन येलो रेड सही. ए बघ इकडे माया. मिशन सक्सेसफुल. दोघांची झोप मोड करून मी मिशन सक्सेसफुल केलंय माझं. मित्रांनो विसापूरवर महादेवकालीन शंकराचं सॉरी पेशवेकालीन महादेवाचं मंदिर आहे. आणि आज श्रावणी फर्स्ट सोमवार आहे. तर बघा नशीब कसं असतं. गडावरती आम्ही दर्शनाला आलोय महादेवाच्या श्रावणच्या पहिल्या सोमवारी एवढ्या सकाळी.
वापिस आपण आपल्या घरी म्हणजे पुण्याच्या दिशेने निघू. सो आजचा विसापूरचा ओव्हरऑल ट्रेकचा एक्सपिरियन्स खूपच ऑसम होता. माझ्याबरोबर आज 3 पार्टनर होते माझे आणि थोडी कंपनी असेल तर अजून भारी वाटतं. त्यामुळे आणि हा विसापूर ट्रेक स्पेशली तुम्हाला सांगतो एकटे येऊ नका. वरचा जो किल्ल्याचा सरफेस आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे माणूस तिथं 100% हरवतो. पूर्ण धुकं असतं, त्यामुळे धुक्यामध्ये काही कळत नाही. त्यामुळे जर कंपनी असेल तर बेटर राहील. आणि वॉटरफॉल त्याला 2 रस्ते आहेत. एका साईडनी पायऱ्या आहेत, एका साईडनी पूर्ण धबधबा आहे. धबधब्यावरून तुम्ही गेला तर विदिन 30 मिनिट्स मी वर पोचू शकता. पण थोडासा तो रिस्की रोड आहे, पण मस्त रोड आहे. म्हणजे पोरं असतील तर तो रोड मी तुम्हाला सांगतो, त्या रोडनी जावा. याच्या एक्झॅक्ट समोर हॉटेल विसावा म्हणून आहे. सो तुम्ही जेव्हा पण विसापूरला याल या हॉटेलमध्ये थांबा. सर्विस खूप चांगली आहे, जेवण खूप चांगलं आहे आणि एक्झॅक्ट समोर आहे. तर लवकरच हा माझा ब्लॉग तुमच्या भेटीला येईल. याही ब्लॉगला खूप सारा मस्त प्रतिसाद द्या, जसे तुम्ही आधीच्या ब्लॉगला मला प्रतिसाद दिलेला आहे. तर तुमची मी विदा घेतो या एकदम मस्त नोटवरून. चलो बाय.